शंभो शंकरा करुणा करा जग जावा नमस्कार सुस्वागतम 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 आणि धन्यवाद रंग देवता आणि स्थानिक देवतेला विनम्र अभिवादन करून आज जगताचे गुरु जगद्गुरु गुरु दत्तात्रयांची आज दत्त पौर्णिमा आणि त्यानिमित्त वातावरणामध्ये असणारे श्री जगद्गुरु दत्तात्रयांचे पवित्र असं मंदिर स्वतः प्रभू स्वयंभू आणि त्या मंदिरामध्ये आज दत्त पौर्णिमेच्या निमित्तानं भगवंताचा नामस्मरण किंवा जमलेल्या तमाम मानव प्रसिद्धांचे मनोरंजन आणि त्या भगवंताच्या नामस्मरणामुळे आज बघा आमने सामने डबल बारीचा संगीत सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आला
आणि आम्हा दोन मुलांची या ठिकाणी निवड झाली. मी स्वतः बुवा प्रथमेश ठाकूर चव्हाण राहणार गुंडाघाट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि मला पकवा साफ करतात ते सन्माननीय पकवा देतात शिवाजी सुतार आणि या मालाडमधील एक नामवंत पकवान ढोलकीपटू आमचे साई कसरले आणि माझ्या श्री राधाकृष्ण प्रसाद भजन मंडळ भजन मंडळाच्या वतीनं श्री डोंगरदेव पुरारगाव अप्पापाडा मालाड येथील ग्रामस्थांचे लाभात आभार मानतो. ज्यांनी मला फोनद्वारे संपर्क साधला ते सन्माननीय शिवाकर सावंत यांच्या चरणाशी नखमासनं होतो. येथे असलेल्या ज्येष्ठांनी श्रेष्ठांचे आशीर्वाद घेत असताना मला म्हटलं की भजनाची मंडळी आणि या भजनाच्या मंडळीमध्ये अनेक नामवंत मुळे ते सर्वांचे लागला आभार मानतो. कोणी पकवाज वाजत असतील, कोणी भजनी बुवा असतील, कोणी अन्य कलाकार असेल, त्या सर्वांचे लागला आभार मानतो. आणि आजच्या रात्रीला अगदी पहिल्यांदाच मला प्रतिस्पर्धी म्हणून बुवा लागले ते सन्माननीय संजय हरिबुवा आणि त्यांना पकवाज साफ करतायत आमचे परममित्र आणि या महाराष्ट्राची शान गोपाळ नालक आणि मोहनजी चिरंजीव घोडे त्यांचे देखील लागला आभार मानतो. मोहनजी कोरेश मंडळ यांचे देखील लागला आभार मानतो. खरं तर जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आज सोनियाचं दिले अमृते पहिला खरोखरच या पवित्र स्थानावर आज त्या भगवंताचं नामस्मरण करण्याची संधी मिळते. डोंगरदेवाच्या चरणाशी नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या भगवंताचरणी प्रार्थना करतो. आमच्या फोंडाघाटमधील अनेक नामवंत ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. त्या सर्वांचे लागला आभार मानतो. या मालाडमधील मला गुरु सन्मान असणारे गुरुप्रसाद धुरी त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पकवाज सचिन म्हणून अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी आहेत. या सर्वांचा आशीर्वाद आहे. जगद्गुरु दत्तात्रयांचा आशीर्वाद घेऊन माझ्या मातृदेवतेला पितृदेवतेला साष्टांग नमस्कार आणि रामदेव धन्यवाद मंडळी. टाळ्यांचा आशीर्वाद तुमचा राहू दे. बरोबर मी माझं परमभाग्य समजतो की या मुंबई नगरीमध्ये ह्या वर्षभरात 5 ते 6 कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. गावात तर असतातच पण खरोखरच आले देवाजीच्या मना पुढे कोणाचंच आले ना. आज दत्त पौर्णिमेनिमित्त त्या भगवंताची सेवा करण्याची एक सुवर्ण संधी मिळते. काही टेन्शन घ्यायचं नाही. विदाऊट तिकीट फुल टाइमपास. कारण जोडीत पण आज पहिल्यांदाच आमचं गाडीबुवा आहे आणि सुरुवात माझ्याजवळ आहे. बुवा म्हणाले की म्हणजे पाहुण्याक मान देतोय असो दे, पाहुण्याक मान द्यावा पण पाहुण्याची मान मत उडू नको कारण दुसरी बारी तुमच्याकडे आहे. पाहुणं जरी असलं तरी शेजारणीच्या रसा आणि घावणे करून बसा असं मी नाही. त्याच्यामुळे नालंगीला माहिती आहे आपल्या असं फक्त तुम्ही हलवीत राहा नको. काय बी मिळालंय उत्कृष्ट साऊंड आहे. जरा जोरदार साऊंडवाल्यांसाठी टाळ्या होते. एवढा चांगलं त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात हलू नको. कारण काय माहिती आहे सगळं गेम सगळं तुमच्यावर असतं. कारण एखाद्याचं बघा म्हणजे साऊंडवाल्यांची एक ह्या की बुवा माहिती आहे ना तुमका
म्हणजे साऊंडवाले एकच असे असत की त्यांना वाटतं कोणाचं तरी चांगलं कार्यक्रम होऊन दे, नाहीतर एखादं डॉक्टर असलो ना तर त्यांना वाटतं कोणाच्या तरी पोटात दुकान दे, हय असलो तर आग म्हणू नको, कोणाच्या तरी पोटात दुकान दे आणि दवाखान्यात माझे येऊन दे. एखादं वकील असलो त्याका वाटतं काय कोणात भावाभावात भांडणं होऊन दे आणि कोणाची तरी भांडणं होऊन देत आणि केस लढून माझ्याकडे होऊन दे. पण साऊंडवाले एकमेव असे असत त्यांना वाटतं कोणतं तरी चांगला कार्यक्रम होऊन देत आणि साऊंड मागा लावून भेटत जोरदार टाळ्या साऊंडवाल्यांसाठी. तुम्हाला देखील उदंड आयुष्य लागो अशी त्या भगवंताच्या मी प्रार्थना करतोय आणि प्रथमतः भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी सुरुवात करतो. धन्यवाद. धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांचे हार्मोनियम आज मला लाभले, खरा सांगूचा म्हणजे मी सप्तेत दोनला भजन करते बुवा, पण आज अशी परिस्थिती आली सगळ्यांचे डबल बारी असल्यामुळे मला सप्तेत दोनची पेटी गावली नाही आणि जवळजवळ 7 ते 8 वर्षानंतर काळी दोनची पेटीवरती भजन करते. मकडे तिकडे झाला तर आपला सांभाळून घ्यावा. खरोखर बाळकृष्ण गुरव माऊलींसाठी एकदा जोरदार माझ्या मंडळाच्या वतीने टाळ्या. त्यांनी मला एक पेटी उपलब्ध करून दिली. ते आज या ठिकाणी आहेत पण त्यांच्या चरणाशी नतमस्तक या ठिकाणी नव्हते. धन्यवाद. सात जन्माची लाभली पुण्याई, 7 जन्माची लाभली पुण्याई, म्हणून शांत माया पहाटे सार, शांत माया पहाटे सार. नमो ज्ञान सिंधु, नमो देवराय, नमो ज्ञान सिंधु, नमो देवराय, नमो ज्ञान सिंधु, नमो देवराय, नमो ज्ञान सिंधु, नमो दीननाथा, नमो दीनबंधु, नमो दीननाथ, नाथा, नमो दीनबंधु, नमो दीननाथा, नमो दीनबंधु, नमो दीननाथ, नमो दीनबंधु, नमो विश्वपाला, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, विश्वकर्त्या,
नमो विश्वपाळा नमो विश्वकर्त्या विश्वकर्त्या नमो विश्वपाला माय बापा कृपाळा नृपाळा नमो माय बाबा माय बापा कृपाळा नृपाळा नमो माय बापा कृपाळा नृपाळा नमो माय बाबा कृपाळा नृपाळा नमो माय बापा कृपाळा नृपाळा नमो माय बापा कृपाळा नृपाळा कृपाळा कृपाळा जगद्गुरु तुकाराम रामदेवता रामदेवता श्रीलिंगरवरनाथ देव पालकेश्वर देवा जगद्गुरु दत्तात्रय आई भवाई पावनाई देवी आई भरारी आई गोपालेवी रंगदेवते माते तुला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु साईनाथ हॅलो 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 धन्यवाद. थोडासा व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. साऊंड वाढल्यानंतर देखील सांभाळून घेऊ नालं खरोखरच आज ते भगवंताचे नामस्मरण करण्याची एक सुवर्ण संधी माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराला मिळाली. त्याबद्दल या मालाड गावातील सर्व ग्रामस्थांचे लाख लाख आभार मानतो. असाच कृपा आशीर्वाद माझ्यावरती असू दे. कारण मंडळी पहिल्यांदा प्रथमतः भजन भगवंताचं नामस्मरण आणि त्यानंतर डबल वारीचे रूप या ठिकाणी. कारण आज जोडीला आहेत माझ्या संजय घडी बुवा. बुवा काय तुमची माझी भेट पहिल्यांदा नाही काय, त्याच्यामुळे पहिली वारी माझ्याकडे अगदी भजन या रूपानं. कारण आज भजनाची दिशा बदलते आणि ती दिशा बदलू नये याचा 100% प्रयत्न माझ्यासारखा छोटा कलाकार करणार, यात काय वावग्या नाही. कारण बघा मंडळी आज सुरुवातीपासून भगवंताचं नामस्मरण राहता बाजू. कारण आज तुम्ही जण सगळेजण या ठिकाणी दत्त जयंती, खर तर ही दत्त पौर्णिमा आपण म्हणतो जयंती. मंडळी जयंती कोणाची होते? ज्याचा अंती जय होतो, ज्याचा अंती जय होतो त्याची होते ती जयंती. पण मंडळी खरोखरच आज नामस्मरण प्रथमतः झालं पाहिजे. कारण मरा मरा मंत्राचा राम नाम झाला, मरा मरा मंत्राचा राम नाम झाला. तो राम नाम जपता वाल्याचा वाल्मिकी तरला, त्या वाल्मिकीनं रामायण लिहिलं आणि त्यानंतर राम जन्माला आला. मग मला सांगा, ज्या वाल्मिकीने प्रथम राम राम मरा 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 केलं आणि त्याचा राम राम झाला, तो राम आपल्याला समजला नाही. आणि तो राम म्हणजे आपल्या अंतरी असलेला
अंतरीचा अंतरात्मा म्हणून अंतरीच्या अंतरात्म्यापासून प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. नाही काय, कारण आज आमच्या सावंत साहेबांनी त्या भगवंताचं नामस्मरण करण्याची एक सुवर्ण संधी दिली आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रथमतः भजनाला सुरुवात करतो. काय बुवा, अशी मान हलू नको, माका भीती वाटत. हा, कारण असे तसं लहान पण जास्त काय बोला नको हा, चुकून पण. हा, भजनाला सुरुवात करतो. गम प गम प गम प नि ध गम प गम प सा नि ध प म ग रे नि सा. थोडस राग चेंज कर सर. साधवदनी र सानी र बगरे सा. कल्पायुष्य वावला
दीना
धन्यवाद मंडळी. या ठिकाणी साऊंड पण नाचू नको. आणि नवीन नियमानुसार बुवा म्हणतात काय की रूपाचा अभंग पण एकत्र होते ना. मंडळाची विनंती आहे ना, मंडळात चला. होय ना, करा बुवा, तुमच्यामुळे करा काय तर म्हणून जाईल असं बुवा. आमच्या बुवाला हुशार होत, कारण काय आज सगळा माझ्यावर म्हणजे सगळं भार माझ्यावर टाकून मोकळे झाले. पण बुवा आमचे लय एकदम हुशार. कारण काय एकदा असेच माका भेटले हो, आता कळ काढलंय नाही तर म्हणते काय चव्हाण बुवा बोललो नाही, बरोबर हा. त्याच्यामुळे थोडीशी कळ काढून ठेवते. काय बुवा रूपाचा अभंग आपण रूप कोणाचं पाहतो तर त्या विठ्ठल रखुमाईचं रूप पाहतो. रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर, आज त्या पांडुरंगाचं रूप पाहतो नाही काय. आज बुवांचं पण काय रूप भारी दिसतात हो, एक नंबर. नाथ घोळा आणि गणपती पुळा. शेवटी तुम्ही गाडी आणि मी चव्हाण, त्याच्यामुळे काय आज जोडी पहिल्यांदाच हा. बुवा आमचे लय हुशार म्हणजे अगदी माइंड लय भारी. बघा एकदा हॉस्पिटलमध्ये गेले आणि हॉस्पिटल मधनं बाहेर गेले तर माका भेटले हो. म्हटला बुवा गेलास काही नाही, म्हणतात हॉस्पिटलमध्ये गेले. म्हटलं ठीक आहे चला, म्हटलं काहीतरी नाश्ता करून घेऊया. नाश्ता करू गेलो आणि बुवा म्हणाले माका बाकी काय नको, म्हणाले समोसोच मागव. समोसा मागवले. समोसा घेतल्याबरोबर बुवानी काय करूचा, मी आपलं समोसा डायरेक्ट खाऊक सुरुवात केलं. बुवानी असो समोसा धरले नाही आणि त्याच्यात बाड घातले नाही. समोसा धरले नाही त्याच्यात बाड घातले नाही, मोठं होल तयार केलं नाही आणि त्याच्यातले वाटाणे खाऊ लागले हो. मी म्हटलं भानगड काय, बुवा नुसते वाटाणेशे खात. म्हटलं भानगड काय ती समजा ना. म्हणून बुवान काय विचारले हो बुवा असं काय, तुम्ही म्हटलं वाटाणेशे खातात तर नाही म्हणतात तुमका माहिती नाही, डॉक्टरांनी सांगितलेला बाहेरचा काय खायचं नाही, भुतूरला तेवढा खायचा, म्हणून म्हणतात वाटाणे खाल्ला. काय बुवा कळ काढून दिलेली आहे, तुम्ही तिकडनं जोर धरा कारण थंडी कडाक्याची पडलेली आहे. काय ओके ना. हा कारण कशी गंमत असता माहिती आहे, एक आंधळो आणि एक भैरव असलो तर त्या वांद्यात. कारण गंमत अशी झालेली आहे की बघा एक भैरव होतो, भैरव माणूस होतो तर काय झाला, तो असत ना एका इलेलो काय सांगा कीर्तन ऐकूसाठी इलो आणि 12 कीर्तन ऐकल्या, रातभर जागरण केलं. रातभर जागरण केल्याने दुसऱ्या दिवशी शेरडा सोडूची होती. शेरडा सोडूसाठी रानात गेलो तर एका झाडाखाली झोपलेलं बरोबर झोप लागली हो. झोपल्याबरोबर झोप लागली, आता करायचं काय. तोपर्यंत शेरडा चरत पुढे गेली. शेरडा पुढे गेल्याबरोबर त्या माणसात थोड्या वेळाने जाग गेली आणि थई एक बैल राखत होतो, तो पण बैल. आता शेरडावालो म्हणता ते काय विचारता शेरडा गेली खय, तो म्हणता माका ऐकू घेत नाही. कोण बैल राखणार म्हणता, तो म्हणता शेरडा गेली का, हो म्हणता माका ऐकू घेत नाही. त्याका वाटला काय शेरडावाल्या माझी शेरडा पुढे गेली म्हणून तो भैरो पहिलो शेरडा ओलो त्या शेराने त्या पाटणा जाता. गेल्यानंतर त्याची लाखभर रुपयाची शेरडा गावत होतो, पण त्याच्यात याच शेरडू काहीतरी अडकलेला असता आणि मोडता. ते आता पहिले शेरड्यावाल्या काय वाटतं, आता त्या बैलावाल्यानं माका शेरडा एवढी चांगली दिल्यानं बघून म्हणालो ह्या मोडल्याला शेरडू त्याला फुकट ठेवल्या. म्हणून त्याला ते शेरडू उकलल्यान आणि बैलावाल्याकडे इलो आणि म्हणता माझी लाखभर रुपयाची शेरडा तू दिलंस, शोधून दिलंस. म्हणालो ह्या एक मोडक्या शेरडू आणा तर तुका घेऊन जा. तो म्हणता मी काय तुझा शेरडू मोडलेला नाही. बैलावाला म्हणता मी तुझा शेरडू मोडलेला आहे. तो म्हणता माझी लाखभर रुपयाची गावली, तू काय या घेऊन जा. तो म्हणता मी काय तुझी शेरडा मोडलेली नाही. त्याबरोबर ही केस गेली पाटलाकडे गेल्यावर पाटलाचे 2 बायका होते हो, त्यांना घेतलेले घटस्फोट दोघांना बाहेर काढलेले. आता हे दोघे जण गेले आणि पाटलाक सांगतो, ह्यो म्हणता पहिलं सांगता म्हणता मी माझी लाखभर रुपयाची शेरडा बघून दिल्या म्हणून म्हणता एका फुकट या शेरडू देतोय. तो म्हणता मी काय ह्याचा शेरडू मोडलेला नाही. पाटलाक 2दा सांगितल्याने म्हणतो लाखभर रुपयाची शेरडा दिल्या म्हणून मी एका फुकट देतोय. तो म्हणता मी काय पाटील ह्याचा शेरडू मोडलेला नाही. पाटील म्हणता तुझा जाऊन दे ह्याचा जाऊन दे.
तुम्ही दोघे जरी इलास तरी मी माझ्या बायको काय घरात घेऊचंय नाही. तो पाटील होईल अशी परिस्थिती होता नाही बुवा. काय समजण्यावाले को इशारा कापी जर बोललास नाही तर माता मात्र गजराच्या माध्यमातून बोलायचं लागतं. पर्याय या ठिकाणी रूपाचा आपण सादर करतो. धन्यवाद. आयडिया मात्र भारी केला सा. गोपाला गोपाला भारी है हमारा कुत्ता हमसे वो हरे गरे गप गप गरे गरे सा विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई
धन्यवाद मधु पेंढरकर यांच्या स्मरणार्थ हे 101 रुपयाचं बहु बंद सर्वांचं पाकिट आले स्वीकारतो लाख लाख आभार मानतो धन्यवाद.